नमस्कार. मी गिरीश शरद वडके. माझा एक व्यवसाय आहे. मी आणि मिसेस आम्ही दोघं मी आणि माझी मिसेस आम्ही तो व्यवसाय करत असतो. मला एक मुलगी आहे, ती आता 14वीला आहे आणि मुलगा आहे तो 6वीला आहे. मला अतिशय आनंद वाटला की मला नेहमी माझे संबंध खूप वयस्कर लोकांशी देतात. मला नेहमी वाटतं की आता 8च वर्ष राहिली आता रिटायरमेंटला, पण आज तुम्ही मला नेहमी नक्की 16 वर्षापर्यंत आणून ठेवलं. म्हणजे मला नेहमी माझ्यासोबत जे असतात. एकदा मागच्या वेळेला तर असा किस्सा आला, ज्येष्ठ नागरिकांचा वर्ग माझ्याकडे आलेला, म्हटलं तुमचं नाव द्या. मी बोललो का नाही आमच्या संघटनेत द्या. अहो मी मला 60 व्हायचं बाकी आहे अजून. तुम्ही त्यांना प्रत्येक वेळेला त्या वयस्कर लोकांचे झाल्यामुळे विचार पण तसेच झाले होते. पण आज तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो की जेणेकरून तुम्ही मला परत एकदा 16व्या वर्ष आणून ठेवलं. त्याबद्दल खास करून ज्यांनी नियोजन केलंय त्यांना मी धन्यवाद देतो. माझं नाव संतोष नामदेव सावंत. मी पाणसपे या गावामध्ये राहतो. मला 2 मुलं आहेत. एक माझी वाईफ आहे आणि मी जॉब करतो भारतीय कामगार सेनेमध्ये. युनिट अध्यक्ष आहे, प्लस मी पत्रकाराचं सुद्धा काम करतो. मी महेंद्र केशव कानाडे, राहणार कोशिंबळे, सध्या पनवेलला राहतो. मी दीपक फर्टिलायझरमध्ये कामाला आहे. मला 3 मुले आहेत आणि एक बायको आहे. सुरेश तटकरे, गाव कसबेवाडी, राहायला मुंबई सायनमध्ये. लॉकडाऊन माझा छोटासा प्रिंटिंग प्रेस आहे आणि एक बायको, 2 मुलं. एक मुलगा BCA करतो आणि दुसरा मुलगा क्रिकेटर आहे. सर्वांना नमस्कार. खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. माझं नाव सोनाली मल्हारी कुलकर्णी, सोनाली बापट. मी झेडपीमधली प्रायमरी टीचर आहे पाली येथे. माझे मिस्टर सुद्धा प्रायमरी टीचर आहेत. आमच्या दोन्ही फॅमिल्या, माहेर आणि सासर, सगळे प्रायमरी टीचर आहेत. बऱ्याच जणांना माहिती असेल. मला ट्विन्स आहेत. दोघांनाही 12वीला आता 90% पेक्षा वरती मिळाले. एकाला आर्ट्स, एकाला सायन्स. दोघं आपल्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिकलेली आहेत. ही सगळ्यात जास्त अभिमानाची गोष्ट असते माझ्यासाठी की माझ्या माहेरच्या नवोदयमध्ये ती दोघं शिकलेत आणि म्हणून ती जास्तीत जास्त चांगलं त्यांचं लाईफ कव्हर करतात. आता दोघांनी CET दिली, कालच CET झाली त्यांची. आणि आपलं हे गेट टुगेदर आता जे होते ते समीरमुळे आणि गुड्डीमुळे, धर्मिष्ठामुळे. कारण त्यांची लोक सुद्धा आहे, अर्थात गिरीश आहे, तशी बरीचशी आहेत त्यांच्या सपोर्टला. पण मेन हे 2 चेहरे आहेत की ते आपलं स्वतःचं सगळं सांभाळून ज्या उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी दिले सगळे. आभार प्रदर्शन आपण नंतर करूया, पण तरी सुद्धा त्यांचं नाव घेतल्याशिवाय मला नाही वाटत की आपलं प्रास्ताविक कम्प्लीट होईल. तर त्यांना दोघांना पहिल्यांदा धन्यवाद आणि तुम्हा सगळ्यांना की वेळात वेळ काढून तुम्ही सगळे आलात. थँक्स अ लॉट. हॅलो, मी तृप्ती गोळवणकर. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा ONGCला ट्रेनिंगला आहे, त्यांनी इन्स्ट्रुमेशन मेकॅनिकलचा कोर्स केलेला आहे. आणि दुसरा मुलगा माझा आता 12वी पास आउट आहे आणि नीटचं प्रिपरेशन, आता त्याने एक्झाम दिली नीटची. आणि माझे मिस्टर महाड ITIवर ॲज अ फोरमन म्हणून आहेत. थँक्यू. आणि तुम्ही सगळे आल्याबद्दल धन्यवाद. खूप छान वाटलं. नमस्कार, मी भाग्यश्री गंगल, इकडे सासरच्या आरती वैष्णव आहे. माझ्या मिस्टरांच्या आज तुमची सगळ्यांची ओळख झाली सोडायला आल्यामुळे. मला एक मुलगा आहे आणि तो इंजिनियर झाला आहे आणि ASB टूर्स अँड ट्रान्सपोर्टचा मालक आहे. मी अलिबाग खानावला राहते. मधला वैशंभ्यान माझी पुतळी. हॅलो, मी साधना संदेश गुरु, राहणार अलिबाग. मी होम मिनिस्टर आहे. सर प्राचार्य आहेत. म्हणजे आता जूनमध्ये त्यांचं टेन्युअर संपलं आणि आता कोकण एज्युकेशनमध्ये प्रशासकीय अधिकारी प्लस प्रोफेसर म्हणून असं दोन्ही करतात. एक मुलगा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग झालं आहे त्याचं आणि ॲक्सिस बँकमध्ये IT रिलेटेड त्यांनी सगळे कोर्स केले आणि आता ॲक्सिस बँकमध्ये तो मॅनेजर आहे. बोल इरा काय नाव सांग, फक्त नाव सांग. मी हिराशंकर गायकर,
ह्यांच्याबरोबर काही मी एवढी शिकली नाही, पण माझं बालपणीची ही मुली आहेत, त्यांनी ओळख ठेवली. तुझी मुलं काय करतात? अंगणवाडीला आहे. मदतनीस आहे निजामपूरला. मला 2 मुलं आहेत. बारक्याचं लग्न झालंय, त्याचा हा मुलगा आहे. तो एक गाणं बोलून दाखवणार आहे. वा 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 वा. म्हातारपणे आल्यावरती हो, म्हातारपणे आल्यावरती अशी किमया झाली. पंख फुटल्यावर सारी पाकर बुरकन उडून गेली रे गेली. आई बापाला विसरली, हल्लीची पोर आई बापाला विसरली. काय केले आम्ही पाप, तर पोरांचे माय बाप. काय केले आम्ही पाप, तर पोरांचे माय बाप. आमच्याच करणीचा येतोय आम्हा संताप. आमच्याच करणीचा येतोय आम्हा संताप. नाव सांग ना. अभिमन्यू विशाल बादेकर. हे आता सुरेख करावं. सर्वांना नमस्कार. सर्वांना नमस्कार. मी सुरेखा मारुती कांबळ. मी शिक्षण विभागात सरकारी नोकरीला आहे. मला एक मुलगी आहे, 12वी झाली आहे. आता BSc ॲग्रीला ॲडमिशन घ्यायचं आहे, CET दिली. सर्वांना भेटून खूप खूप आनंद झाला. आणि पुढच्या म्हणजे दरवर्षी आपण गेट टुगेदरची ही कल्पना आहे ना, की शक्य होईल ना होईल, पण आता सगळेजण आपण साधारण 50च्या जवळपास आलो. प्रत्येकाच्या मुलांची, ज्यांची मुलं मोठी आहेत त्यांच्या लग्नाच्या वेळी आवर्जून सगळे एकत्र येऊ गेट टुगेदर असं मला वाटतं. नाही बोलवणार सगळे, ग्रुपला पत्रिका पडली तरी आमच्या जबाबदारी की सगळ्यांना गोळा करणं आणि एकत्र जाणं. असं तिथं आपण गेट टुगेदर करू. धन्यवाद. सर्वांना आधी माझा नमस्कार. मी गीता हिरामण निजापकर. तिकडचं नाव माझं स्नेहल संतोष पालकर. आम्ही दोघंही शिक्षक आहोत. माझे मिस्टर ZP आहेत, मी माध्यमिकला आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने म्हणा, तुमच्या आशीर्वादाने माझं शिक्षण, म्हणजे आमची परिस्थिती काय होती माहिती आहे तुम्हाला. खूप कष्ट वगैरे केले, पण माझं शिक्षण 12वी होऊन D.Ed, ते पण 2 वर्ष प्रॉब्लेम आला. त्याच्यानंतर 3ऱ्या वर्ष मी D.Ed झाले. D.Ed झाल्यानंतर 1 वर्ष झाल्यानंतर तेवढी परिस्थिती नव्हती, आईने लग्न लावून दिला. त्याच्यापुढे D.Ed झाले, D.Ed नंतर लागले. पण पुढचं शिक्षण मी केला यशवंतराव मुक्त विद्यापीठातून. त्यामुळे BA झाले, BA झाले, त्याच्यानंतर B.Ed झाले आणि MA पण झाले. आता मी पुढचे वर्ग घेते. मी आता 8वी 9वी 10वी शिकवते आणि पुढचं शिक्षण येईल त्याच्यामध्ये मी 9वी ते 12वी शिक्षण म्हणजे मुलांना शिकवे. तर मला ते जरा फार वाटतं की कष्ट केले, मेहनत केली, पण आईवडिलांच्या कष्टाचं फळ काहीतरी मिळालं. आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य आणि जुन्या आठवणी तर मी विसरूच शकत नाही. आपण ते एकत्र राहणं, एकत्र वागणं, सगळं करणं अजिबात विसरू शकत नाही. मी गेल्या वेळेला आले नाही, त्याची मला फार खंत होती. त्यामुळे मी आता म्हटलं काही झालं तरी जाणारच. आता 2 कार्यक्रम होते आज, अगदी महत्त्वाचे होते, पण म्हटलं नाही जाऊ दे, तुम्हाला इकडे जायचं आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना भेटून इतका आनंद झालाय, मला खूप आनंद झालाय. आमची सुद्धा छोटीशी फॅमिली आहे, म्हणजे मिस्टर, मी आणि 2 माझी मुलं आहेत. योगायोग असा ट्विन्स नाही आहेत, पण 5 वर्षांनी माझा मुलगा झाला. वेळ, तारीख, वार सगळं सेम. 5 ऑगस्ट गुरुवारच. हां, 5 वर्षाचं अंतर आहे, पण अगदी एका दिवशीच झालेली आहे. त्यामुळे त्यांचं वाढदिवस मुलगी माझी झाली, MA पर्यंत शिकली, पुढचं चाललंय तिचा. आणि मुलगा BBA करतो, तो लास्ट इयरला आहे. मुलं तशी मोठी आहेत, माझं सुद्धा लग्न तसं लवकर झालेलं, त्यामुळे मुलं मोठी आहे. बालविवाह नाही झाला, तशी मी 21 वर्षाची होती तेव्हा, पण तरी मला शिकायचं होतं. घरचा प्रॉब्लेम लग्न झालं, पण सुखी संसार आहे तुमच्या कृपेने.
या सगळे मला तर वाटतं तर पुढचा अलिबागला घेऊया गेट टुगेदर. आणि अशीच दरवर्षाला येऊया आपण दरवर्षाला यायला हरकत नाही. हो. हा एक दिवस काढायला हरकतच नाही कारण ती सर्वात महत्वाची आपल्या आठवणी राहतील. प्रत्येक वर्षी करूया. हा प्रत्येक वर्षी तारीख नाही बदलली खूप उपकार झाले. माझं नाव रिया राधेश भिरो. मी फर्स्ट मी फर्स्ट टू 10 पर्यंत क्लासेस घेते. इंग्लिश, मराठी मीडियम, CBSE, ICSE. माझा गेले 18 वर्ष 100% निकाल लागलेला आहे. आणि माझे मिस्टर 11-12 क्लास घेतात. त्यांचा पण 5 वर्ष झाले 12th स्टँडर्डचा घेऊन त्यांचा पण 100% निकाल लागलेला आहे. मला एकच मुलगी आहे. BSc पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तिने लॅब टेक्निशियनमध्ये. आता सिव्हिल हॉस्पिटलला ब्लड बँकेमध्ये ती नमस्कार, मी पूर्वाश्रमीची धर्मिष्ठा गिरीधर मेथा आणि आत्ताची सौ अस्मिता अशोक गांधी. मी नामजोशी विद्याभवन गोरेगाव रायगड या माध्यमिक विद्यालयामध्ये या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षिका आणि मुख्याध्यापकांची मदतनीस, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यासाठीचं काम करते. मला एक मुलगा आहे की जो NIT सुरतकल कर्नाटक या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरला 3rd इयरला आहे. आणि माझी मुलगी सानिका. माझे मिस्टर श्री अशोक शंकरलाल गांधी हे महाड MIDCमधल्या सविता पॉलिमर लिमिटेड या कंपनीमध्ये मॅनेजर पदावरती काम करत आहेत, इंजिनियर. हे गेट टुगेदर जे आहे ना, हे सगळेजण आलात म्हणून ते गेट टुगेदर आहे. त्यामध्ये कोणी एकाने खूप केले वगैरे असं काही नाही. सगळे आलात म्हणून एवढा वेळ द्यायला पाहिजे.